नमस्कार चंद्रपूरकर. आज उपोषणाचा 6वा दिवस सुरू आहे. काल झालेल्या घडामोडीनंतर मला हॉस्पिटलाइज करण्यात आलेलं आहे आणि हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर इथं भरती करण्यात आलं आणि जे काही वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आलेले आहे. परंतु या ठिकाणी सुद्धा माझं अन्नत्याग सत्याग्रह आपल्या ज्या मागण्यासाठी सुरू केलेला आहे तो इथेही सुद्धा सुरू आहे. आपल्याकडे जे वैद्यकीय उपचार शासकीय निर्णयानुसार आवश्यक आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते घेतले गेले, पण ओरली आपण काहीच घेणार नाही हे सांगत अन्नत्याग सत्याग्रह आपला सुरू ठेवलेला आहे. आज आपल्या सत्याग्रहाचा 6वा दिवस आहे. या दरम्यान काल झालेल्या घडामोडीनंतर अनेक फोन आले, अनेक चर्चा झाला, व्हॉट्सअप मेसेजेस आले, पण नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीनं आपण पावलं उचलावी आणि कुठल्याच अफवांना बळी पडायचं नाहीये. आज झालेल्या उपचारानंतर निश्चितपणे आज संध्याकाळपर्यंत मी मंडपात येण्याचा प्रयत्न आहे. तशा पद्धतीच्या रिपोर्ट्समध्ये सुधारणा सुद्धा आहे. परंतु ज्या गोष्टी किंवा ज्या चर्चा ज्या पद्धतीने केल्या जात आहेत असं कुठलंही या आंदोलनाला गालबोट लागू नये, उद्रेक होऊ नये आणि आपली सर्वांची जबाबदारी आहे. कारण की शहर आपला आहे, हा लढा सुद्धा आपल्याला आहे आणि आपला पर्यावरणाचा लढा हा यशस्वी करायचा असेल तर आपला शांततेच्या मार्गाने, लोकशाही मार्गाने, संवैधानिक मार्गाने आपण लढा दिला पाहिजे. आजपर्यंत आपण ज्या पद्धतीनं लढत आले ना, निश्चितच त्या पद्धतीनं लढायला यश येणार आहे. आणि आज संध्याकाळी मंडपात आल्यानंतर आम्ही आपल्यासोबत भेट घेणार आहे. तोपर्यंत आपण कसा कुठल्या